विश्व 24 न्यूज, हर पल आपके साथ। मी बहुजन मुक्ती आंदोलन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विलास मस्के 22/10/2022 रोजी माझ्यावर अंबडकून येताना मठतांडा येथे प्राणघात हल्ला झाला। प्राणघात हल्ल्यामध्ये माझे दोन्ही हात फ्रॅक्चर केले, माझ्या डोक्याला मार लागला। आज ह्या गोष्टीला 1 महिना झाला। 1 महिन्यापासून गोंदी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री सानप साहेब हे मला फक्त उडाउडीचे उत्तर देतात। आज माझी कंडिशन बेकार आहे आणि हे सर्व वाहू माफिया आनंद सुतार आणि प्रवीण राऊत यांनी माझी मारण्याची सुपारी दिली होती, पण मी त्या हल्ल्यामध्ये बार बसलो। आनंद सुतार, प्रवीण राऊत यांच्या विरुद्ध मी याच्या पहिले गोंदी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता। याच्या पहिले बी माझ्या घरी येऊन त्यांनी रिव्हॉल्वर व तलवार दाखवून मला धमक्या दिल्या होत्या। त्याच्यानंतर हा आनंद सुतार हा गुंडवर्तेचा आहे आणि प्रवीण राऊत याच्या पाठीमागं हा राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे। याच्या पाठीशी मोठं राजकीय पाठबळ असल्यामुळे हा कोणाला घाबरत नाही। गेल्या 2 वर्षापासून हा गंधरी नदी पात्रातून केनीच्या सहाय्याने अवैधरित्या उपसा करून सावरगावमध्ये स्टॉक करतो। तिथनं गाड्या रात्रंदिवस गाड्या भरून देतो। म्हणून मी त्या वाहू बंद संदर्भामध्ये विभागीय कमिशनर सुनील केंद्रीकर साहेब यांना निवेदन दिले होते की गेवराई तालुक्यातील अवैधरित्या उपसा बंद करण्या संदर्भामध्ये मी काही वेळेस आंदोलन केले, काही वेळेस मी उपोषण केले। जालना जिल्हाधिकारी साहेब यांना मी निवेदन दिले, एडीएम साहेब आंबड यांना निवेदन दिले, तहसीलदार साहेबाला निवेदन दिले। याचा राग मनात ठेवून यांनी माझ्यावर माझी जीव मारण्याची सुपारी दिली आहे। आज आनंद सुतार आणि प्रवीण राऊत हा मोकाट फिरतोय। त्याच्यानंतर मला बुधवारी दवाखान्यामधून डिस्चार्ज झाला। डिस्चार्ज झाल्यानंतर मी घरी आलो। घरी आल्याच्या नंतर रात्री 1 वाजता तो माझ्या घरी आला गाडी घेऊन, स्कॉर्पिओ, आणि परत मला म्हणाला की आता तुझे हात तुटले एवढ्यात समाधान नाही का, तुला गोळ्या घालून मारलं तर काय 302 होईल, याच्याशिवाय काय, अशा मला घरी येऊन धमक्या दिल्या। त्या संदर्भामध्ये शहागड पोलीस चौकीला मी 2 वेळेस जॉब दिले, पण त्या जॉबमध्ये श्री सानप साहेब आणि कवच साहेब यांनी त्या जॉबमध्ये त्या आरोपीचे नाव घेतले नाही। आणि ज्या टायमाला माझ्यावर हल्ला झाला त्या टायमाला मी त्यांना म्हणत होतो की आनंद सुतार आणि प्रवीण राऊत यांनीच माझ्यावर हल्ला करण्याचे प्रयत्न केले, यांनी टाळाटाळ केली। आज माझ्यावर भयान परिस्थिती आहे। आज माझी परिस्थिती नाजूक आहे। मी एक दलित चळवळीचा कार्यकर्ता आहे। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।